बॉम्बे टीममध्ये जागा खूप कमी असायची आणि जेव्हा माझा डेब्यू झाला हे विनोद कांबली सरांच्या अंडर झाला, ते कॅप्टन होते. असं म्हणू शकतो की रोहित शर्मांनी गुजरात अगेन्स्ट जेवढे रन्स केलेत ना, तर गुजरातवाले बोलतात की आता रोहित शर्मा आले तर तसंच ते लोक हाफ डाऊन होतात. आणि जसं रोहित पण खूप वेळा बोलतो की देर इज नो बिग ऑर स्मॉल प्लेयर, एव्हरीबडी इज अ प्लेयर अँड ते चांगले आहेत म्हणून ते खेळतात त्या टीममध्ये. आय थिंक दॅट कल्चर वॉट लेटर रोहित गॉट इन इंडियन टीम ऑल्सो. जेव्हा तो कॅप्टन होता त्याने कॉन्शियस ते एक एफर्ट केली होती की कोणी पण यंगस्टर असेल तर त्याला असं वाटलं नाही पाहिजे तो यंगस्टर आहे, की त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला आणि तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट करायला ट्राय केलं की एव्हरीबडी शुड बी एबल टू परफॉर्म टू द बेस्ट. मुंबई टीममध्ये आहात तुम्ही तर लुझिंग इज नॉट एक्सेप्टेबल कोणत्याही लेवलमध्ये, वेदर इट्स रणजी ट्रॉफी असेल की एज ग्रुप असेल. 20 बॉलमध्ये 5 विकेट, रन नाही ही त्याहून म्हणजे पुढची गोष्ट, पण पहिल्या 20 बॉलमध्ये 5 विकेट हे तुला स्कूल क्रिकेटमध्ये तरी तुझं कधी अनुभवलं होतंस का रे? आय एम शुअर ते ड्रेसिंग रूममध्ये थोडंसं पॅनिक बटन प्रेस केलं गेलं होतं. विकेट जात आहेत ती एक गोष्ट होतीच, प्लस मॅनेजर तुमचे नितीन दलाल एकदम क्रिकेटचे किडे, त्यांना छातीत दुखायला लागलं आणि त्याच्यामुळे डॉक्टरला बोलवणं. तर तू आज जाताना तुझं आणि अभिषेकचं काय बोलणं झालं? म्हणजे तेव्हा जेव्हा स्टार्टिंगमध्ये विकेट्स घ्यायला लागले ते एकदम वरती खाली व्हायला बाहेर यायची विकेट गेली आतमध्ये, तर वसीमने मग त्यांच्याबरोबर आतमध्ये एका कोपऱ्यावर बसवलं त्यांना की आता तुम्ही मॅच बघू नका, त्यांच्याबरोबर बसला तो आणि मेक शुअर केलं की ते मॅच बघत नाहीत. तर त्याने बिकॉज इट वॉज इम्पॉर्टंट की ही स्टेज काम, त्यांचं ब्लड प्रेशर वरती खाली होत होतं. सचिन सरांचं एक होतं की थोडं बाहेर टाकायचं आहे, आऊट काढायला जाऊ नकोस, आउटस्विंग माझा नॅचरल होता, फक्त बाहेर टाक, आणि त्यांनी 3 स्लिप लावून होते. तर त्यांचा तो ट्रस्ट की नाही तू टाक, दुसरं काय नाही, विकेट नाही मिळालं तर नो प्रॉब्लेम, तू इकडेच टाक. पण त्यांची ती गेम रीडिंग की कसं आऊट होऊ शकतो त्यांना माहिती आहे, की त्याने सिम्पल इन्स्ट्रक्शन दिलं होतं की असं टाक. आणि मग एक विकेट मिळाल्यानंतर दादा केम इन टू बॅट अँड वॉज बॉलिंग आणि त्याने येऊन सांगितलं बाउन्सर टाकायला फर्स्ट बॉल. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्यावरच्या गप्पांच्या अजून एका विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मी अमोल कराडकर, द हिंदूचा क्रीडा पत्रकार, पुन्हा एकदा स्वागत करतो. आज माझ्याबरोबर आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर दुसऱ्यांदा मुंबईचा माजी ऑलराऊंडर विल्किन मोठा. विल्किन, पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. विल्किनने आपल्याला मागच्या वेळेस IPL उवाच्यामध्ये गप्पा मारल्या तेव्हा प्रॉमिस केलं होतं की तो आपल्याशी रणजी ट्रॉफीतल्या त्याच्या आठवणींबद्दलही गप्पा मारणार आहे आणि त्याच्यामुळे हा एपिसोड आपण विशेषतः माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम, ज्याला आजकाल मराठीमध्ये तुम्ही सगळेजण माझा मेमोरेबल रणजी सीझन म्हणता, त्या विषयावर आपण आज फोकस करणार आहोत. तो सीझन अर्थात विल्किनचा मागच्या भागात त्याची जी आठवण करून दिली, त्याची जी ओळख करून दिली, त्या ओळखीबद्दलच असणारे विशेषतः. कारण 2006-07चा सीझन प्रवीण आमऱ्यांच्या गप्पांमध्ये तुम्ही ऐकला असेल, रमेश पवार यांच्याशी मारलेल्या गप्पांमध्ये तुम्ही पाहिला असेल, अमोल मुजुमदार, निलेश कुलकर्णींची आपण या विषयावर गप्पा मारल्यात. विनायक सामंत, जो विनायक पावला ही हेडलाईन त्या इनिंग्समुळे फेमस झाली, त्या सगळ्यांनी या आठवणी सांगितल्या आहेत. त्याच हंगामात विल्किन मोठाचा एक खूप महत्त्वाचा वाटा होता, विशेषतः त्या सेमीफायनलमध्ये. त्याच्याकडे आपण येऊच विल्किन, पण सुरुवातीला आम्हाला सांग की दादर माटुंग्यात वाढलेला विल्किन मोठाला, ज्याच्याकडे वडिलांनी क्रिकेटर माझं स्वप्न, मी कॉलेजच्या पुढे खेळू शकलो नाही ते तू करू शकशील म्हणून पुश केलेला विल्किन, बॉम्बेसाठी अंडर 19 तू जास्त खेळलास ना एज ग्रुप्समध्ये तेव्हा. त्याच्यानंतर ते फायनली जेव्हा रणजी ट्रॉफीचं सिलेक्शन झालं, ते कसं झालं, कधी झालं, काय झालं आठवतंय तुला? आणि डेब्यू होणार त्या MP मॅचला 2004-05च्या, त्या 2 आठवणी आम्हाला सांगशील? आय थिंक एज ग्रुप क्रिकेट वरती आलं आहे ते अंडर 21, अंडर 23 तेव्हा होतं. तर आणि आपली तेव्हा टाईम शील्ड आणि पुलिस शील्ड हे जेव्हा बॅक टू बॅक व्हायचे, तर त्याच्यामुळे रणजी ट्रॉफीमध्ये सिलेक्शन झालं असं सांगू शकतो, कारण ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. आणि तेव्हा बॉम्बे टीममध्ये जागा खूप कमी असायची.
टीमबरोबर 15मध्ये खूप वेळा राहिलो, पण 11मध्ये खेळायला खूप वेळ गेला. आणि जेव्हा माझा डेब्यू झाला हे विनोद कांबली सरांच्या अंडर झाला, ते कॅप्टन होते. वानखेडेवर MP च्या अगेन्स्ट मॅच होती. फक्त माझं नाही, आय थिंक संतोष शिंदेचा पण तो डेब्यू होता. तर दोघांचं डेब्यू एकत्र होतं. आणि आम्हाला चान्स भेटला कारण थोडे प्लेयर्स मिसिंग होते, जे आपले फास्ट बॉलर्स होते ते मिसिंग होते, म्हणून आम्हाला चान्स भेटला. आणि एक नो डाऊट मिक्स मुवमेंट होता. सॅडली आपण फर्स्ट इनिंग लीड दिलेली, वी डिडंट टेक द फर्स्ट इनिंग लीड, तर त्या हिशोबाने वॉज नॉट दॅट हॅपी. बट मला 3 विकेट भेटलेले, तर त्या हिशोबाने फर्स्ट मॅच 3 विकेट भेटते, तर इट वॉज एनरिचिंग एक्सपिरियन्स फॉर मी. ओके, पण आउटराईट जिंकले ना? नाही, ड्रॉ झाली नाही का ती फर्स्ट इनिंग मॅच? आपण बुंदेलांनी तो नांगर टाकला आणि मॅच ड्रॉ झाली. फर्स्ट इनिंग 20-22 रनचा काहीतरी होता, राईट? सो त्याच्यानंतर ती मॅच मिळणार हे तेव्हा व्हायचं कसं? म्हणजे तेव्हा आदल्या रात्री सांगितलं गेलं होतं तुला का सकाळी? आय थिंक त्या मॅचमध्ये क्लिअर होतं की खेळायला मिळणार आहेत. आदल्या दिवशी सांगतात. जनरली काय जे खेळत नाही ते प्रॅक्टिसच्या 1-2 दिवस आधी ॲज अ बॉलर स्पेशली आपल्याला जास्त बॉलिंग करायची असते, कारण दुसरे जे आपले खेळणारे बॉलर्स आहेत त्यांना थोडंसं रेस्ट मिळावं आणि बॅट्समनला थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे, तर ते प्रॅक्टिस करतात, एक्स्ट्रा नॉकिंग करतात. तर ॲज अ प्लेयर यू आर ऑलवेज तुमचं एक रिस्पॉन्सिबिलिटी की तुमच्या टीममेट्सला हेल्प करायला. आणि तुम्ही खेळतायत तर तसं तुम्हाला थोडंसं केअर केलं जातं की तू ओव्हरबॉल नाही होणार, तुमचं थोडंसं मॅचमध्ये युअर फ्रेश. तर त्या हिशोबाने त्याच्यावरनं थोडंसं कळतं. राईट. आणि मग तेव्हा काय कॅप द्यायची प्रथा सुरू झाली होती का नाही? नाही, तेव्हा एवढी नव्हती प्रथा. ओके. म्हणजे की 2004-05ला डेब्यू झाला, 5-6ला मॅच मिळाली नाही मिळाली, आय एम नॉट शुअर, बहुतेक नाही मिळाली. नाही. हां, 6-7ला पण सीझन सुरू झाल्यानंतर तेव्हा तू संघाबरोबर होतास. तो 6-7चा सीझन एकदम लेजेंडरी आहे. म्हणजे मुंबई रेलिगेट होईल की काय अशी भीती वाटत असताना मुंबईनी टिपिकल मुंबई स्टाईलमध्ये मुसंडी मारून ती रणजी ट्रॉफीची अंतिम सामना जो मोठा होता एकदम, तो जिंकला. त्या सीझनची तुझी पहिली आठवण सांग ना मला. सर्वात पहिली आठवण तर त्या सीझनचं शेड्यूलच्या हिशोबाने बोलेल तर आम्ही हैदराबादच्या समोर, हैदराबादमध्ये मॅच होती आणि आम्ही वी आर बिहाइंड द गेम. आणि तेव्हा बोनस पॉईंट हा मायनस होईल. आपण आउटराईट हरलो, इनिंग्स डिफीट हरलो तर मायनस होईल लुझिंग टीमच्या, तसं प्रथा होती. तर त्यात हैदराबादला लास्ट इनिंगमध्ये फक्त काहीतरी 25 की 30 रन करायचे होते आणि त्यात मी एक रनआउट काढू शकलो लास्ट एक 10-1 रन असताना. तर ती एक मेमरी आहे. नाहीतर आम्ही तो पॉईंट दिला असता, मायनस झाला असता, तर मे बी तो तसा आम्ही जिंकू नाही शकलो असतो, कारण आम्ही 0 पॉईंट्सवर होतो 3 मॅच नंतर. तर तो एक आता आपण बोलू शकतो की कुठे असं वाटतं की त्याच्यामुळे थोडंसं हेल्प पण झालं आपल्या क्रिकेटला. प्रवीण आमरेंचा पहिला सीझन मुंबईचे प्रशिक्षक म्हणून, अमोल मुजुमदार पूर्णवेळ कर्णधार पहिला सीझन. त्या हैदराबादच्या मॅचनंतर ते अमोल मुजुमदारचा पेपटॉक म्हणायचं का त्यांनी सगळ्यांची केस घेतली म्हणायचं, ते काय आठवतंय तुला त्याच्या बाबतीत? मुंबई टीममध्ये आहात तुम्ही तर लुझिंग इज नॉट एक्सेप्टेबल कोणत्याही लेवलमध्ये, वेदर इट्स रणजी ट्रॉफी असेल की एज ग्रुप असेल. आपण आज पण जेव्हा मुंबई टीम क्रॉस करते फील्डवर, की अंडर-16 असेल, 19 असेल, रणजी ट्रॉफी असेल, कोणते, आपलं एक्सपेक्टेशन आहे की ते कप जिंकणार आहे. दॅट्स द फायनल थिंग. आणि त्यात आपण हैदराबादबरोबर कधीच हरलो नाही आणि ते फर्स्ट टाईम तसं झालं. आणि तर दॅट इज आपल्याला बोलतं डिसअपॉइंटिंग तर आहेच. पण त्यात पण ते आपण बोलतो की चांगलं की थोडंसं आपल्याला हर्ट होतं आहे म्हणून आपण ते बोलतो आहे, कारण आतनं आपल्याला हर्ट होतं आहे की आपण चांगली टीम असून परफॉर्म नाही करू शकलो, त्यामुळे ते निघतं तसं. आणि नो डाऊट त्या मॅचनंतर एक रिग्रुप केला टीमनी
प्रवीण सरांनी, अमोलनी, सगळ्या सिनियर्सनी भेटून आणि त्या मॅचनंतर हळूहळू एक एक मॅच जिंकून फायनल जिंकणं हे नो डाऊट आपलं बोलतो की हिस्ट्रीमध्ये तर आय एम शुअर कुठेच झालं नसेल, ॲटलिस्ट माझ्या नॉलेजमध्ये तर मी नाही वाचलं आहे. राईट. आणि त्या सीझनची अजून एक गंमत होती की त्या अवे मॅचेस होत्या. त्याच्यानंतर घरी येऊन ती विशेषतः गुजरातची मॅच ज्यांनी तो टर्नराऊंड सुरू झाला, निलेश कुलकर्णींनी त्यातल्या उरलेल्या 3 मॅचेसमध्ये गुजरात मॅचपासून 25-27 विकेट्स घेतल्या. एक तरुण खेळाडू होता ना तुमच्या टीममध्ये, आणि दोन तुझे तू आधीपासून खेळत होतास त्यांच्याबरोबर, त्या दोघांची पार्टनरशिप मैदानांवर खूप लोकांनी बघितली. त्यांची रणजी ट्रॉफीतली पहिली मोठी पार्टनरशिप होती ती. तर त्या 200 रन्स बद्दल काय तुझी आठवण आहे? आता काय सांगायचं, त्याने इंडियासाठी पण 200 वगैरे केलेत. तर तुम्ही ज्यांचं बोलतात ते रोहित शर्मा, आणि ती गुजरातबरोबर असं म्हणू शकतो की रोहित शर्मांनी गुजरात अगेन्स्ट जेवढे रन्स केलेत ना, तर गुजरातवाले बोलतात की आता रोहित शर्मा आले तर तसंच ते लोक हाफ डाऊन होतात. त्यांनी रणजी ट्रॉफी बोला, वन डे बोला, T20 बोला, त्याने गुजरात समोर तर खूपच रन केलेत. आणि वी ऑल नो such a great player that he became later on, and today he's just given retirement. So त्याच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं आणि त्याने त्याचं म्हणजे बॅटिंग तो करायचं तर खूप इझी वाटायचं सगळ्यांना बाहेरनं, आणि तो तेवढा तसा प्लेअर होता की यूज टू मेक द पिच लुक व्हेरी इझी. आरामात रन करायचा, आणि त्याची प्रेझेन्स आणि इनिंग्स हेल्प द टीम ऑल्सो टू प्रोग्रेस फास्ट. रमेशने तेव्हा रमेश म्हणायचा की तेव्हा आम्हाला असं जाणवलं, रमेशने हे सांगितलं आपल्याला स्पोर्ट्स कंट्रोल गप्पांमध्येच, की तेव्हा असं जाणवलं की अरे तो थोडंसं ती गॅप वाढतीये का, आपण सगळेजण एज ग्रुप्स वेगळे होते, तू तसा मधल्या कॅटेगरीतला होतास, राईट? सो तो म्हणला तर आम्ही एकदा कॉन्शियसली प्रयत्न केला की या सगळ्या मुलांना म्हणलं चला जेवू एकत्र, आणि आम्हाला भीती वाटली की आय थिंक ती धर्मशाळावाली मॅच म्हणला होता तो. तेव्हा तो म्हणला होता की एवढं सगळं जेवण, म्हणजे रमेश म्हणला माझ्या स्टँडर्डनी एवढं सगळं जेवण, असं वाटलं मला. तर तेव्हा ते कॉन्शियस टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीची सुरुवात त्या काळात झाली होती का रे त्या सीझनमध्ये, का नाही? आय एम शुअर प्रवीण सरांच्या ह्याच्यामध्ये थोडंसं एक कॉन्शियस एफर्ट होती की ते कधी कधी आपण बोलतो ना खूप सिनियर किंवा ज्युनियर, तो डिफरन्स थोडंसं कमी व्हावं. सिनियर्सनी थोडंसं ज्युनियरबरोबर टाईम स्पेंड पण करावं, की एक असं एन्व्हायरमेंट असलं पाहिजे की ज्युनियरला अप्रोच करायचं आहे सिनियरला तर ही शुड नॉट थिंक ट्वाईस, त्याने करावं. सो आणि दॅट ऑलवेज हेल्प्स इन एनी टीम इफ देर इज, की आपण बोलतो ना की एक चांगलं एन्व्हायरमेंट आहे. कारण जेव्हा तुम्ही ग्राउंडवर खेळताय तुम्ही बेस्ट 11 करून खेळतायत, आणि जसं रोहित पण खूप वेळा बोलतो की देर इज नो बिग ऑर स्मॉल प्लेयर, एव्हरीबडी इज अ प्लेयर, अँड ते चांगले आहेत म्हणून ते खेळतात त्या टीममध्ये. तर आय थिंक दॅट कल्चर वॉट लेटर रोहित गॉट इन इंडियन टीम ऑल्सो. तो बोलतो की जेव्हा तो कॅप्टन होता त्याने कॉन्शियस ते एक एफर्ट केली होती की कोणी पण यंगस्टर असेल तर त्याला असं वाटलं नाही पाहिजे तो यंगस्टर आहे, की त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला आणि तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट करायला ट्राय केलं की एव्हरीबडी शुड बी एबल टू परफॉर्म टू द बेस्ट. बिकॉज अगर एक कोणताही यंग प्लेअर अनकम्फर्टेबल आहे तर ही माईट नॉट बी एबल टू त्याच्या बेस्ट ॲबिलिटीवर परफॉर्म नाही करू शकेल कदाचित. तर त्या हिशोबाने इट इज ऑलवेज गुड टू हॅव अ चांगला एन्व्हायरमेंट. राईट. आणि फॉर सम रिझन आय थिंक त्यानंतर ते 2 भिंगरी पण खेळल्या. ती गुजरात मॅच तू खेळलास जिकडे रोहितचे 200 झाले, आपण आता बोललो. त्याच्यानंतर तुला मॅच 11 मध्ये मिळाली डायरेक्ट सेमीफायनलकडे येऊच, पण मध्ये तू टीम बरोबर होतास. मध्ये दोन एक मॅच होतो, नंतर नव्हतो. राईट. आणि मग ते डायरेक्ट राईट. तर सो परत आल्यानंतर काय कितपत तुला स्वतःला तो मूड बदललेला कितपत हिट झाला असं की नाही. एक सिच्युएशन असं होतं नंतर की इट वॉज लाईक जसं आपण तुम्ही बोलले गुजरातची मॅच, त्या मॅचपासूनच असं होतं की तुम्हाला सगळे मॅच जिंकायचंच आहे. देर इज नो वे बियॉन्ड दॅट. तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे तर सगळे मॅच लीग ग्राउंडमध्ये जिंकायचंच आहे. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा सेमीफायनल होती ही,
आणि बरोडा मोतीबागला होती. आणि तेव्हा त्या मॅचमध्ये मला चान्स मिळाला कारण वी आर मिसिंग आउट फ्यू प्लेयर्स फॉर विच हॅड गॉन फॉर इंडिया ड्युटी. बरोबर. तर रमेश नव्हता, अजित नव्हता. फायनल्समध्ये नंतर सचिन सर आले, झहीर खान आला. तर यू कॅन से वी वर लिटल वीक कम्पेअर्ड टू आजच्या. पण रोहित वगैरे होते पण जे तेव्हा होते. तर त्या हिशोबाने मोतीबागवर आम्ही खेळलो आणि आम्ही 3 मीडियम पेसर 2 स्पिनरच्या कॉम्बिनेशनने गेलेलो. आणि तो एक खूप मेमोरेबल मॅच होता कारण मी त्या मॅचेसमध्ये माझा परफॉर्मन्स डिसेंट होता. मी म्हणू शकतो की 3 विकेट दोन्ही इनिंगमध्ये भेटले. आणि आय एम शुअर यू विल टॉक अबाउट इट. बट सेकंड इनिंगमध्ये एका इम्पॉर्टंट टाईमला 33 रन्स करू शकलो. सो दॅट हेल्प द टीम अँड आय थिंक समवेअर त्यामुळे नंतर फायनल खेळायला मिळाली असं मला वाटतं. राईट. सो त्या इनिंग्सकडे येऊ आपण. पण त्याच्या आधी जे तू म्हणलास की ग्रीन टॉप टिपिकल, तेव्हा तर मोतीबाग म्हणजे डोळे झाकून ग्रीन टॉप असायचा. बडोद्याकडे 2 इरफान पठाण आणि राकेश पटेल ही त्यांची तिघांची बॉलिंग अटॅक होता. त्या पिचवर पहिल्या इनिंग्समध्ये अमोल मुजुमदारने चाबूक 97 केले आय गेस. त्याची जस्ट मिस झाली 100. आणि ती पहिल्या इनिंग्सचं लीडची कम्फर्ट होता. पण दुसऱ्या इनिंग्सला सुरुवात झाली. मुंबईकडे किती 81 रनचं लीड होतं बहुतेक आय थिंक, किंवा नाही जास्तच असेल 100. हां 100. हां. सो आम्ही म्हणजे मला चांगलं आठवतं हे इनिंग्स सुरू झाली आणि मित्राने मला हाक मारली. मी तिकडे होतो तेव्हा मॅच कव्हर करत होतो. तेव्हा मी हिंदुस्थान टाइम्समध्ये काम करायचो आणि आम्ही जरा छोटासा तेव्हा छातीचा व्यायाम थोडा जास्त चालायचा फुफ्फुसांचा. त्यामुळे व्यायाम सुरू करताना ओके 1 2 अच्छा वसीम पण का, अच्छा रोहित पण, आता अमोलसुद्धा, मधल्या काळात साहिलही आधी गेलाच होता, हिकेन गेला होता. हे 20 बॉलमध्ये 5 विकेट, रन नाही ही त्याहून म्हणजे पुढची गोष्ट. पण पहिल्या 20 बॉलमध्ये 5 विकेट हे तुला स्कूल क्रिकेटमध्ये तरी तुझं कधी अनुभवलं होतंस का रे तू? मला वाटत नाही कोणी जमून अनुभवलं असेल त्याच्या आधी. पण जसं तुम्ही बोलले तर तो एक फ्रॉम अ पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू मी असं म्हणू शकतो की आपण बॉम्बे टीमबरोबर आहोत. एक इनिंग झाली आहे आणि सेकंड इनिंग जर चालू होते परत, तर मोर ऑफन द नॉट ॲज अ बॉलर तुम्हाला असं आहे की आता बॉलिंग टाकून आलो आहे, आता थोडा आराम करायला भेटेल. आपले सगळे आहेत ते वसीम आहे सगळे, ते लोक आरामात बॅटिंग करतील. आणि इट वॉज जस्ट बिफोर आय थिंक बिटवीन लंच अँड टी हे होतं की आज तर नाही, आता जास्त मेहनत करायची नाही, आता आपला. आणि त्यात अजून आपण शूज पण काढले नाही आहेत आणि तिकडे विकेट पडणं आणि दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. तुम्हाला वेळच भेटला नाही विचार करायला. विकेट पडते आणि असं रूममध्ये कोण येतं कोण जातं आणि मोठे मोठे नावं एवढे इंडियन क्रिकेटचे, आपले मुंबई क्रिकेट इंडियन क्रिकेटचे. तो काही विचार करायला भेटलं नाही. अँड नेक्स्ट थिंग यू नो दॅट यू आर वॉकिंग इन द मिडल टू बॅट. सो नायर ऑलरेडी क्रीजवर होता. बरोबर. आणि मी गेलो तरी अजून 0च होते रन. आणि आय थिंक फर्स्ट रन नायरच्या बॅटनी आला होता आणि नायरने काहीतरी 10-12 रन करून तो आऊट झाला. मग सामंत बरोबर मी आणि सामंतने एक पार्टनरशिप केली छोटी. आणि मग सामंत आणि निलेशची खूप चांगली पार्टनरशिप झाली. ऑलमोस्ट 100+ची पार्टनरशिप झाली, विच गेव अस अ गुड लीड. आणि यु नो ॲज सेड ऑलमोस्ट 80-90 100 रन्सचं लीड होतं फर्स्ट इनिंगचं. सो यू आर काइंड ऑफ रिलॅक्स. वसीम आहे, अमोल आहे, रोहित आहे, दे विल स्कोअर अँड देन वी लुक इन टू द बॉलिंग थिंग. सो मग मॅच खूप टाईट पण झालेली बिकॉज सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बरोडा केम टू चेस द रन्स, तर युसुफ आणि इरफानने एका स्टेजला खूप चांगलं मारायला चालू केलेलं, तर थोडीशी टाईट झालेली. पण त्यात आय थिंक स्वप्नील हजारे पण होता आणि इफ आय एम नॉट रॉंग राजेश वर्मा खेळला ती मॅच. तर सगळ्यांनी चांगली बॉलिंग करून विकेट्स काढले. मी परत 3 काढले. सो इट वॉज अ गुड टीम एफर्ट. एक बोलू की एक यंग बॉलिंग युनिट, मीडियम पेसर युनिट, त्यांनी विकेट्स काढून दिले.
प्लस निलेश वगैरे तर होतेच, एक्सपिरियन्स त्यांचा होता टू गाईड अस. सो दॅट हेल्प अस अ लॉट टू हॅव मोर सेल्फ बिलीफ की आम्ही पण त्या याच्यामधनं काढू शकतो. सो तुझं रुटीन काय असतं? तू बॉलिंग इनिंग संपली की तू जाऊन थोडा वेळ रिलॅक्स होतोस का लगेच शॉवर घेतोस का, काय रुटीन असायचं तेव्हा? आय थिंक तेव्हा सगळीकडे शॉवर फॅसिलिटीज तर नव्हते आणि मोतीबाग वॉज अ व्हेरी स्मॉल प्लेस, तर तिकडे आय डाऊट शॉवर फॅसिलिटी होते. बट जनरली मी बॅटिंग करायचो 7-8, समटाईम्स आय बॅटेड 6, बट मोस्टली 7-8. तर यू गो चेंज, फ्रेशन अप थोडंसं, यू नो हायड्रेट युअर सेल्फ अँड यू एन्जॉय दॅम बॅटिंग, सीईंग दॅम बॅट. सो यू आर ऑलवेज सीईंग वसीम बॅटिंग, अमोल, हाऊ ही रोटेट्स हिज स्ट्राईक्स, स्पेशली टू स्पिनर्स, आणि मग रोहित आहे, अँड यू नो वॉच दॅम बॅट इज अ प्लेजर. सो यू आर ऑलवेज वॉचिंग द गेम. आणि बॉम्बे ड्रेसिंग रूममध्ये तर यू आर, असं नाही आहे की एक पण लूज मुवमेंट आहे. यू आर ऑलवेज सपोज टू बी टुगेदर अँड cheer your team, and anywhere that should be. आणि तू आज जाताना आय एम शुअर त्या ड्रेसिंग रूममध्ये थोडंसं पॅनिक बटन प्रेस केलं गेलं होतं. विकेट जात आहेत ती एक गोष्ट होतीच, प्लस मॅनेजर तुमचे नितीन दलाल एकदम क्रिकेटचे किडे, त्यांना छाती दुखायला लागलं आणि त्याच्यामुळे डॉक्टरला बोलवणं. तर तू आज जाताना तुझं आणि अभिषेकचं काय बोलणं झालं? म्हणजे तू त्या सगळ्या गोष्टी आठवते? आय थिंक तुम्ही जे म्हणाले, येस, नितीन दलाल सर ॲव्हिड फॉलोअर ऑफ क्रिकेट, आणि ते खूप यायचे टीमबरोबर ॲज अ मॅनेजर, आणि ते एकदम म्हणजे तिकडचा ड्रेसिंग रूम थोडा आतमध्ये आहे. इट्स अबाउट ऑलमोस्ट 40 yards फ्रॉम दी बाउंड्री लाईन, आणि त्याला डायरेक्ट व्ह्यू नाही आहे ग्राउंडला थोडंसं. तर तेव्हा जेव्हा स्टार्टिंगमध्ये विकेट्स घ्यायला लागले ते एकदम वरती खाली व्हायला, बाहेर यायची विकेट गेली आतमध्ये. तर वसीमने मग त्यांच्याबरोबर आतमध्ये एका कोपऱ्यावर बसवलं त्यांना की आता तुम्ही मॅच बघू नका, त्यांच्याबरोबर बसला तो, आणि मेक शुअर केलं की ते मॅच बघत नाहीत. तर त्यानं, बिकॉज इट वॉज इम्पॉर्टंट की ही स्टेज काम, त्यांचं ब्लड प्रेशर वरती खाली होत होतं. अँड दॅट शोज की हाऊ मच ही वॉज रिअली वरीड अबाउट द स्पोर्ट्स फॉर बॉम्बे क्रिकेट. सो आणि आय थिंक मला वाटत नाही मी आणि अभिषेक काहीतरी जास्त बोललो असेल, जसे की विल जस्ट ट्राय अँड प्ले फॉर सम टाईम, की आपण थोडा वेळ काढूया. कारण तेव्हा असं नव्हतं की किती रन आहे, वेळ काढायचं इम्पॉर्टंट होतं. की क्रिकेटमध्ये आपण बघितलं की थोडंसं आपण वेळ काढलं तर थोडं थोडं करून रन्स जमा करू शकतो. तर तोच एक इम्पॉर्टंट आहे, थोडंसं वेळ खेळूया. कारण इनिशियल स्पेल आहे, न्यू बॉल आहे, ते पण बॉलर्स टायर्ड होतील टाकून. तर तो एक इम्पॉर्टंट होता की आम्ही कसं तरी थोडंसं वेळ खेळू, विच लकीली वी आर एबल टू डू. आणि देन लेटर ऑन आमच्या टीमनी कॅपिटलाइज केलं, निलेश, सामंत, दे कुड स्कोर मोर रन्स. सो दॅट वॉज हेल्पफुल. ओके, तेव्हा मला आठवत आहे निलेशनीच आपल्या गप्पांमध्ये सांगितलं होतं की जे तू म्हणलास की त्याची आणि सामंतची पार्टनरशिप काय, किंवा त्याच्या आधी तुझी आणि विनायकची पार्टनरशिप, की ते स्टम्प्सपर्यंत बॅटिंग करत राहणं वॉज क्रिटिकल. म्हणजे रात्र, म्हणजे ती परत ते मुंबईचा दरारा परत कायम राहत होतो की जवळ येऊ नये, मॅच काय आपल्या अजून हातात नाही, हा फील येतो. पण मग तेव्हा स्टम्प्स नंतर बसमध्ये, किंवा तुम्ही तेव्हा सूर्या पॅलेसमध्ये होतात, तिकडे हॉटेलमध्ये काय चाललं होतं संध्याकाळी? आय थिंक एव्हरीबडी वॉज काम इन अ वे, बिकॉज एका सीझनचं जसं चाललेलं 0 points इन फर्स्ट 3 matches to 0-5, नो डाऊट शॉकिंग तर होताच, पण कुठे ना कुठे एक बिलीफ होतं की आपण एवढं मेहनत करून इथपर्यंत आलो आहे आणि आता आपण सर्वाईव्ह पण केले तो दिवस, तर कुठे ना कुठे आपण करूया. आणि एक तो ट्रेट आहे, तुम्ही मुंबई क्रिकेटचा बघणार, आणि स्पेशली त्या काळातला, की वानखेडेवर स्पेशली फर्स्ट 3-4 विकेट्स खूप लवकर कधी कधी जायचे, पण नंतर 5, 6, 7, 8नी खूप कॉन्ट्रीब्यूट केलेत, आणि त्या नंबरवर खूप मोठे लोकांनी बॅटिंग केलं आहे. रमेश आहे, अजित आहे, साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी, ऑल हॅव गॉन अँड मेड हंड्रेड्स, पारस मांबरे इन द पास्ट. सो ते एक बिलीफ होता की आपलं लोअर ऑर्डर करणार, कॉन्ट्रीब्यूट करणार, अँड एक रिस्पेक्टेबल आणि एक फायटिंग टोटल आपण करू शकतो. तर तो एक होता. आय थिंक वी टोटली 180 की 190 काहीतरी केलं, आणि 280 की 270 त्यांना चेस करायचं होतं.
आणि दॅट वॉज अ फायटिंग स्कोअर, कारण मोतीबागचं पिचवर ऑलवेज थोडंसं हेल्प असतंच मीडियम पेसरना थोडंसं. त्या हिशोबाने आम्हाला कुठे ना कुठे होतं की आपण सकाळचं 1.5 ते 2 तास खेळलो तर आपण एक चांगले रन करूया आणि आपण हे मॅच काढू शकतो. राईट. त्या वर्षी त्या सीझनबद्दल बोलताना विशेषतः रमेश पवार एक काय गोष्ट म्हणतो की तो सीझन स्पेशल का होता, कारण फायनल सोडली तर पेसर्स जी तू नावं घेतलीस तो म्हणला एकदम रॉ पेस युनिट होतं. सगळे अननुभवी होते. राजेश खेळला, स्वप्नील खेळला. स्वप्नील सर्वात जास्त मॅचेस खेळला त्या सीझनमध्ये. तू खेळलास, अजून एक कोणीतरी खेळला, मला आता नाव पटकन आठवत नायर वॉज ऑलराऊंडर. शेमल होता तेव्हा. शेमलला 1 किंवा 2 मॅचेस मिळाल्या. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्या फायनलच्या वेळेस तो बदल कितपत होता, म्हणजे आय रिमेंबर सचिन एनिवे प्री मॅच सचिन आणि झहीर इंडियाची सिरीज संपून अगदी आदल्या दिवशी रात्री जॉईन झाले, प्रॅक्टिसला नव्हते. पण रणजी ट्रॉफी फायनल, सचिन तेंडुलकर मुंबईसाठी परत येतोय. झहीर खानची मुंबईची पहिली मॅच. त्याच्या 10 वर्षाआधी झहीर खान मुंबईच्या संघाबरोबर फायनलला ॲडिशनल खेळाडू होता, पण सामना खेळला नव्हता कधी. अजित आगरकर परत आलाय, वसीम जाफर आहे, समोरच्या संघात सौरव गांगुली आहे, बंगालचा जथा आहे, मुंबईकडे एक प्रॉमिसिंग यंगस्टर आहे रोहित शर्मा, बंगालकडे प्रॉमिसिंग यंगस्टर आहे मनोज तिवारी. आणि तू खेळलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त क्राऊड होता का रे त्या मॅचला? नक्कीच. कारण मला आठवतंय 2/3 वानखेडे फुल होतं 5 दिवस. त्या मॅचबद्दल सांग ना. आणि हां सॉरी, एक फक्त तुम्हाला सगळ्यांना जर आठवण नसेल तर मुंबईसाठी तो म्हणतोय की तो युजफुल लोअर ऑर्डर बॅटर होता, जी एकच रणजी ट्रॉफी फायनल खेळला ना, त्या दोन्ही इनिंग्समध्ये त्यांनी 3 आणि 4 नंबरवर बॅटिंग केली. मुंबईसाठी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये 3 आणि 4 नंबरवर बॅटिंग केलेल्या बॅट्समनची लिस्ट बघा, म्हणजे विल्किन मोठाचं महत्त्व समजेल तुम्हाला. नाही ते तर एक युनिक सिच्युएशन होतं. आय थिंक मी खेळणार की नाही ही पण खूप मोठा क्वेश्चन होता. ॲज गुड ॲज मी बोलू शकतो 99% मी खेळणारच नाही. प्रिवियस इव्हनिंगला तर तसं होतं, कारण 5 डे गेम फायनल्स, 5 डे ॲट वानखेडे, विच लेटर ऑन आपण बोलतो ना ते ऑलवेज स्पिनर्सला थोडं हेल्पफुल करतं. आणि वी हॅड स्पिनर्समध्ये रमेश आहे, निलेश आहे, सो वी डोंट हॅव टू लुक बियॉन्ड. आणि फास्ट बॉलरमध्ये अजित, झहीर, नायर, सो 5 वर देअर. देन रोहित कुड बॉल. तर आम्ही खेळणार नाही आणि ऑलमोस्ट प्रॅक्टिसमध्ये आदल्या दिवशी ऑलमोस्ट 1.5-2 तास बॉलिंग केलेली आणि जस्ट रेस्टिंग रूममध्ये. आणि मग त्यात एक सिच्युएशन असं होतं की इव्हनिंगमध्ये प्रवीण सरांचा फोन आला एक साधारण 5-6 वाजताच्या आसपास की कुठे आहेस. म्हटलं मी आहे इकडे जरा असं. बोलते तू रेडी राहा. म्हटलं काय रेडी राहा? बोललं रेडी राहा, उद्या खेळू पण शकतो. तर मी एकदम थोडं सरप्राईज झालो की अरे कुठे काय कसं पण. तर बोललं ठीक आहे. मग अमोल सरांचा फोन आला की रेडी रहना, हो सकता है कि खेलने को मिले तो रेस्ट करना. आणि ते सकाळी टॉसपर्यंत डिसिजन तो घेत होते की काय करायचं, कारण त्यात एक एक्स्ट्रा मीडियम पेसर खेळवायचं म्हणजे एका स्पिनरला कमी करून खेळायला लागेल तसं होतं. पण कुठे ना कुठे सचिन सरांचं एक हे होतं की त्या पिचवर बेंगॉलच्या बॅट्समन्सच्या अगेन्स्ट एक एक्स्ट्रा मीडियम पेसर असणं इम्पॉर्टंट आहे. त्यांना असं वाटत होतं की त्या पिचला थोडंसं एक मीडियम पेसरला जास्त हेल्प असेल. त्यामुळे मला ती फायनल खेळायला मिळाली. त्याच्या आधी एक फायनलमध्ये होतो पण खेळलो नव्हतो. पण ही माझी लाईफची फर्स्ट 11मध्ये फायनल होती अँड लास्ट फायनल टू बी प्लेईंग इन रणजी ट्रॉफी. बट या सो तो एक युनिक एक्सपिरियन्स होता. आणि टॉस झाल्याबरोबर जसं टॉस करून मला प्रवीण सर बोलले 3 नंबर बॅटिंग करणे का. तुम्हाला ओके. तर आपण जसं बोलतो की आपल्याला हिस्ट्री माहिती आहे की वानखेडे फर्स्ट आवर ऑलवेज थोडंसं लाईव्हलीनेस असतं. आणि बिईंग मुंबई एक असं होतं की टॉस जिंकलो तर वी शुड बॅट फर्स्ट, पुट रन्स ऑन द बोर्ड. हे एक चॅलेंज ऑलवेज मुंबई बॅट्समॅन घ्यायचे. सो त्यांचं एकच होतं की तिकडे जाऊन थोडा वेळ खेळायचं, बस सिम्पल, नथिंग मच. तर तसं मला 3rd नंबर बॅटिंग 3 नंबर बॅटिंग करायला मिळालं फर्स्ट इनिंगमध्ये. आणि जसं तुम्ही म्हटले नंबर 4 वॉज अगेन द सेम मॅच सेकंड इनिंग. इट वॉज लास्ट हाफ आवर ऑफ द 3rd डे. आणि त्यात
थोडंसं एक ॲज अ नाईट वॉचमॅन की थोडा वेळ काढून खेळायचं आणि त्या हिशोबाने मला 4 नंबर बॅटिंग केली. लकीली आय वॉज एबल टू प्ले दॅट पिरियड आणि नेक्स्ट डे पण फर्स्ट ऑलमोस्ट हाफ एन आवरसारखं खेळलो, 25 मिनिट्स हाफ एन आवर. रन्स खूप नाही करू शकलो, बट आय थिंक इम्पॉर्टंट होता की तो वेळ खेळायचा. सो आय फील आय डिड अ डिसेंट जॉब. मे बी एक आपण करू शकतो, एक चान्स भेटला होता, फायनल स्टेज आहे, चांगला अजून रन्स करू शकलो असतो, दॅट इज ऑलवेज देअर. बट एक थोडंसं टाईम खेळू शकलो आणि त्यांच्यामुळे टीमला मदत झाली, तसं आय विल टेक इट. सो त्या हिशोबाने नंबर 3 आणि नंबर 4 बॅटिंग केली आहे. सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम. नंतर त्रिपुराला नो डाऊट आय ओपनड ऑल्सो, बट मुंबईला नंबर 3 नंबर 4 दॅट वॉज लकी. बघा, पुन्हा एकदा आठवण करतो, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये नंबर 3 आणि नंबर 4 वर बॅटिंग केलेल्या फलंदाजांची यादी बघा. त्याच्यात विल्किन मोठा आहे. आणि मजेचा भाग बाजूला ठेवू, त्यांनी सांगितलं तसं की त्याला पण ती ॲबिलिटी त्याच्यात होती म्हणून त्याला तेव्हा पाठवलं गेलं. विल्किन मोठा, याच नोटवर आपण थोडासा ब्रेक घेऊ, फायनलकडे परत येऊ. तू मला एक सांग, तू बॅट्समनचा बॉलिंग ऑलराऊंडर कसा झालास? स्कूल यंगर डेजमध्ये माझं फिजिकल बिल्ड तेवढं नव्हतं. आय वॉज अ व्हेरी शॉर्टेज लिटल स्टॉकी गाय. तर तेव्हा बाबांचं बॅटिंगवर माझा प्रयत्न जास्त होता. बट ॲज आय ग्रो, थोडंसं मोठं झालो, ॲज आय केम टुवर्ड्स कॉलेज टाईम, फिजिकल ग्रोथ चांगलं झालं. आणि आपण एक बोलतो ना, सगळ्या नेट्समध्ये बॅटिंग तर 10 मिनटं मिळणार आहेत, रेस्ट ऑफ द टाईम तर मी बॉलिंग टाकायचो मीडियम पेस. तर ते कुठे ना कुठे हळूहळू डेव्हलप झालं माझं बॉलिंग. आणि बॉलिंग वॉज लिटल नॅचरल टू मी. आय डिंट, म्हणजे टेक्निकली बॉलिंगवर नो डाऊट खूप लोकांनी हेल्प केलं आहे, बट ॲज अ प्लेयर मला असं होतं की बॉलिंगवर कॉन्फिडन्स हळूहळू खूप नॅचरल होतं माझं. वेरेज बॅटिंग एक थोडंसं जास्त मेहनत करायचं होतं, असं एक माझं पर्सनल हे होतं की. आणि हळूहळू ॲज आय ग्रो ओल्डर, बॉलिंग हेल्प मी. आणि आपण कोणत्याही टाटासमध्ये खेळलो, CCIमध्ये खेळलो, तर आय टू गेट गुड अमाऊंट ऑफ बॉलिंग. अँड बिकॉज एक चांगलं ओव्हर्स टाकून द्यायचो आणि विकेट्स पण काढायचो रेग्युलर इंटरवल्समध्ये, तर हळूहळू फर्स्ट चेंजवरनं मग नवीन बॉल पण टाकायला लागलो. सो दॅट वे माय डेव्हलपमेंट ॲज अ ऑलराऊंडर बिकेम इम्पॉर्टंट फॉर मी. राईट. कमिंग बॅक टू दॅट फायनल विल्किन, तू पहिली इनिंग्स वसीमनी एक चाबूक 100 केले. झॅकनी दाखवून दिलं की का 10 वर्षापूर्वी मुंबईने त्याला बहुतेक ते होतं सगळं ते बाहेर आलं त्या स्पेलमध्ये. त्यामुळे एक छोटासा स्पेल मिळाला 4 ओव्हर्सचा. बंगालच्या रोहित शर्माची विकेट मिळाली. त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला. आय थिंक झहीरने तर एकदम सॉलिड बॉलिंग टाकून वरचे, आय थिंक अजितनी 1 विकेट काढलेली आहे, झहीरने 3 तेव्हा काढलेले स्टार्टिंगचे 4-5 विकेटमध्ये. तर त्यांनी तर ऑलमोस्ट फर्स्ट 15 ओव्हर्समध्ये देवर ऑलमोस्ट 4 डाऊन. आणि मग मनोज तिवारीने येऊन चांगलं बॅटिंग केलं. त्यांनी ऑनस्लॉट चालू केलेलं, त्याने मारायलाच चालू केलेलं. आणि आय थिंक ही रीच 35-40 इन नो टाईम. आणि मग मला बॉलिंग दिली आणि आय वॉज लकी टू गेट हिम LBW. तर ती विकेट तेव्हा मिळायला पण इम्पॉर्टंट होता. तो ब्रेक थ्रू मिळाला. आणि मग नंतर अगेन झॅक केम इन आणि अगेन टेल एंडरला त्यांनी आउट काढला. नाही, ही फिनिश आय थिंक 6 विकेट्स और समथिंग. 5 की 6. आणि अजित गॉट अनदर कपल. सो त्या हिशोबाने थोडंसं फर्स्ट इनिंगमध्ये कमीच केलं, पण आय थिंक 1 विकेट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टाईम. ओके. सेकंड इनिंग जे तू म्हणलास की सचिनला नाईट वॉचर म्हणून 4 नंबरवर तुला बॅटिंग पाठवली, त्याच्यानंतर त्या मॅचमध्ये तेव्हा मला असं आठवतंय की म्हणजे बाय द टाईम चौथी इनिंग सुरू झाली, मॅच वॉज ॲज गुड ॲज ओव्हर. 500-550 रन होते. येस, सौरव आणि मनोज तिवारीची अमेझिंग पार्टनरशिप झाली. पण तुम्हाला कधी असं जाणवलं की मॅच क्लोज होती वगैरे असं? एक स्टेज आलेला जेव्हा मॅच खूप क्लोज झालेली. आय थिंक दादा वॉज प्लेइंग व्हेरी वेल, रोहन वॉज प्लेइंग व्हेरी वेल. ही वॉज आय थिंक स्कोर्ड 80 समथिंग. तर ती एक स्टेज होती जेव्हा टाईट होत होती मॅच. यू कॅनॉट, अँड क्रिकेट इज अ फनी गेम. आपण सगळं बोलतो की वी कॅन ऑलवेज नेवर टेक इट लाईटली.
तर ती एक स्टेज होती की जेव्हा थोडंसं टाईट झालेली मॅच अँड एव्हरीबडी न्यू दॅट वी कॅन डू इट, बट देर वॉज प्रेशर की वी शुड नॉट टेक इट एनी लाईटली नाही गेलं पाहिजे. तर एक स्टेज होता जेव्हा थोडंसं सगळं माहोल पण गरम झालेलं आणि ग्राउंडवर सगळे पम्पटअप पण होते की आता नाही. आणि मग लकीली फ्रॉम देअर वी पुल्ड इट बॅक आफ्टर रोहन गॉट आउट आणि अजित वॉज ऑन फायर ॲज युजल ऑन ग्राउंड इज ऑलवेज देअर. झॅक बोल्ड अगेन, Ramesh and everybody. So luckily we could again come back. Nair I think got one crucial wicket in between. तर त्यामुळे we could come and win the trophy. ओके, तुझी पर्सनली त्या मॅचमधली एखादी आठवण सांग ना आम्हाला, म्हणजे जी जी माहिती नाही आहे, जी अशी नोटिसेबल नाही आहे किंवा डॉक्युमेंटेड नाही आहे अजून. आय थिंक एक विकेट सेकंड इनिंगमध्ये परत दोन्ही ओपनर्स. या सो दॅट वॉज सचिन सरांचं एक होतं की थोडं बाहेर टाकायचं आहे, आऊट काढायला जाऊ नकोस, आउटस्विंग माझा नॅचरल होता, फक्त बाहेर टाक, आणि त्यांनी 3 स्लिप लावून होते. तर त्यांचा तो ट्रस्ट की नाही तू टाक, दुसरं काय नाही, विकेट नाही मिळालं तर नो प्रॉब्लेम, तू इकडेच टाक. पण त्यांची ती गेम रीडिंग की कसं आऊट होऊ शकतो त्यांना माहिती आहे. तर ते एक वेगळ्याच लेवलचं त्यांचं हे आहे. आपण ते म्हणून एवढे खेळले आणि वी कॅन रीड दॅट गेम सो वेल की त्याने सिम्पल इन्स्ट्रक्शन दिलं होतं की असं टाक. आणि मग एक विकेट मिळाल्यानंतर दादा केम इन टू बॅट अँड आय वॉज बॉलिंग आणि त्याने येऊन सांगितलं बाउन्सर टाकायला फर्स्ट बॉल. अँड आय थिंक दादा ऑल्सो मस्ट हॅव बीन नोन की तेच मेसेज दिलं. बाउन्सर वॉज नॉट अप टू द मार्क, तेवढा चांगला नव्हता, जस्ट अबाउट हिज अंडर द रिप केज एरिया आला, त्याने जस्ट स्क्वेअर लेगला आय थिंक 1 रन काढलं. बट तसं आहे की तो एक्सपिरियन्स त्या माहोलमध्ये टू प्ले विथ ऑल दीज ग्रेट्स ऑफ द गेम बोथ द साइड्स वॉज अ युनिक एक्सपिरियन्स. टू प्ले अ फायनल्स इट सेल्फ इज अ युनिक एक्सपिरियन्स. अँड देन की ते आपलं ते जिंकणं. आणि मग आय थिंक अमोघ पंडित होता आपला, त्यांनी सचिनला शोल्डरवर उचलून सगळं वी कुड गो अराउंड, एक्सपिरियन्स गोईंग अराउंड द ग्राउंड with the trophy was once in a lifetime possible moment for me. राईट. आणि त्याच्यानंतरची सेलिब्रेशन्स? त्यानंतर सेलिब्रेशन्स सिम्पल आहे. तेव्हा सचिन सरांचं एक रेस्टॉरंट असायचं तेंडुलकर्स म्हणून कोलाबामध्ये. सो ही इन्व्हायटेड एव्हरीबडी टू कम देअर फॉर डिनर अँड पार्टी. सो एव्हरीबडी वॉज देअर. चांगली पार्टी केली सगळ्यांनी, एन्जॉय केलं. सो दॅट वॉज अ गुड मोमेंट. ती पार्टी जास्त मेमोरेबल होती का तू IPL मध्ये नंतरच्या पार्टीजमध्ये होतास ती जास्त मेमोरेबल? फायनल जिंकून ॲज अ प्लेअर ती पार्टी करणं तर नो डाऊट ऑलवेज विल बी मोर मेमोरेबल. खूप फोटोज पण आहेत जे आम्ही ड्रेसिंग रूममध्ये पण पार्टी ऑलमोस्ट ड्रिंक्स पर फ्लोईंग आणि ट्रॉफीज बरोबर फोटोज आहेत. कारण तसं होतं की त्यात यंगस्टर्सचं पण खूप कॉन्ट्रीब्युशन होतं. त्या फायनलमध्ये कमी असेल पण त्या सीझनमध्ये खूप लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. आणि जसं 0पासून ते जिंकणं, ते अचीवमेंट आय एम शुअर आय थिंक प्रवीण आमरे सरांनी त्याच्यावर बुक पण लिहिली आहे. सो तो दॅट्स अ मेमोरेबल मोमेंट फॉर एव्हरीबडी अँड इट विल बी अ लाईफ टाईम मोमेंट फॉर एव्हरीबडी. राईट. विल्किन मोठाचा करिअरचा तो पीक होता, त्या सीझनबद्दल आपण लार्जली बोलणार आहोत. पण त्याच्यानंतर मुंबईसाठी खेळणं थोडं कमी व्हायला लागलं. तू 2 वर्ष तेव्हा हा कॉल कसा घेतला गेला का तेव्हा ते घर चालू राहिलं पाहिजे, क्रिकेटरचं शेल्फ लाईफ लिमिटेड आहे, पण तेव्हा तू किती लेट 20s मध्ये असताना तू त्रिपुरासाठी जाऊन 2 वर्ष खेळलास. आणि तोपर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो कुलिंग ऑफचा रूल आला होता की तुला पूर्ण माहिती होतं की परत येऊन खेळायचं म्हणलं तर 1 वर्ष रणजी ट्रॉफीसाठी कन्सिडर नाही केलं जाणार आहे. तो डिसिजन घेणं कसं झालं आणि तिकडचा अनुभव कसा होता? मी ती फायनल खेळलो आणि मग पावसाळ्याच्या टाईमात आय थिंक अराउंड सप्टेंबरला टीम पाकिस्तानला गेलेली आणि आय वॉज नॉट पार्ट ऑफ दॅट साईड. सो दॅट वॉज लिटल हिट मी अ लिटल बिट. आणि मग सीझनला पण मला चान्स नव्हता भेटला. सो समवेअर आय वॉज नॉट बीन सीन ॲज पार्ट ऑफ पॉसिबिलिटी फॉर द टीम. तर आणि निशित शेट्टी त्रिपुराला खेळायचं आणि समीर दिघे सर तिकडे कोच होते त्रिपुराला. तर निशित आणि तिकडे ते लोक एक ऑलराऊंडरसाठी बघत होते. आणि तर समवेअर
एंड ऑफ दॅट सीझन त्यांनी विचारलं. इट वॉज जस्ट नॉट अ व्हेरी लाँग टाईम, अराउंड सप्टेंबर और समथिंग बिफोर द सीझन स्टार्ट्स. त्यांनी विचारलं की तू खेळशील का. कधी विचार केला नव्हतं, पण तो एक चान्स एक असा आहे की यू आर अप्रोचिंग 29, युअर क्रिकेट लाईफ इज गेटिंग शॉर्टर. बॉम्बेला खेळायला मिळणार की नाही, कारण ॲज अ ऑलराऊंडर कमीच स्पॉट असतात आणि नायर वॉज ऑलवेज देअर, अजित वॉज प्लेईंग, सो टू गेट अ चान्स टू प्ले वॉज रेअर. टीमबरोबर खूप वर्ष राहिलो मुंबईबरोबर, पण खेळायला बिट्स अँड बॉब्समध्ये भेटले. तर तो एक चॅलेंज पण होता, पण एक अपॉर्च्युनिटी पण होती की जाऊन खेळायला मिळेल. नो डाऊट तेव्हा प्लेट एलिट होतं, तर त्रिपुरा वॉज इन प्लेट ग्रुप, आणि तेव्हा तिकडे ते फक्त 4 की 5च मॅच खेळायचे, पण तरी ते जाऊन खेळायला मिळेल. आणि तो एक होता की सगळे मॅचेस खेळायला मिळतील चांगलं केलं तर. तर दॅट वॉज समथिंग विच वॉज इन्व्हायटिंग फॉर मी. बट ॲट द सेम टाईम बॅक ऑफ द माइंड हे पण एक टेन्शन होतं की तिकडे गेलो तर मुंबईमध्ये कधीच परत कन्सिडर होणार नाही. कुलिंग ऑफ पिरियड सोडा, पण बाहेर गेलो तर मे बी मुंबईमध्ये कधीच कन्सिडर होणार नाही, हे एक थॉट पण होतं. बट कधी कधी बोलतात यू हॅव टू टेक रिस्क, कारण खेळायचं आहे, क्रिकेटर आहे तर त्याला खेळायचं आहे. तर त्या हिशोबाने घेतलं, आणि लकीली मला तिकडे फर्स्ट सीझन चांगलं पण राहिलं. आय वॉज द सेकंड हायेस्ट विकेट टेकर इन ईस्ट झोन आफ्टर बोज. तर समवेअर इट हेल्प. प्लस त्रिपुरा कधीच क्वालिफाय झाली नव्हती फ्रॉम प्लेइंग फ्रॉम प्लेट टू नॉकआउट्स. फर्स्ट टाईम तेव्हा ते क्वालिफाय पण झाले, अँड वी प्लेड क्वार्टर्स इन लाहिली, आय थिंक प्री क्वार्टर्स इन अगेन्स्ट हरियाणा इन लाहिली. वी लॉस्ट दॅट, पण ती जिंकलो असतो तर नेक्स्ट टीम मुंबई असती. तर दॅट वुड हॅव बीन अ डिफरंट चॅलेंज अँड एक्सपिरियन्स. बट हो, तर एक चांगलं होतं. एक रिस्क पण आहे, पण फॅमिली पण आहे, जॉब पण आहे. तिकडे जाताना जॉबवरनं पण चॅलेंजेस होतं, कारण त्रिपुरा जायचं तर आय वुड बी मिसिंग ऑफिस टाईम शीट्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ कंपनी क्रिकेट. बट समवेअर त्यांनी सपोर्ट पण केलं की रणजी ट्रॉफी आहे तर येस. सो इट वॉज अँड प्लस फर्स्ट इयर ऑफ मॅरेज, आणि यू आर ट्रॅव्हलिंग, IPL होतं प्लस याच्यासाठी. तर त्रिपुरा इज असं नाही आहे की 1.5 तासांनी परत. इट वॉज 2 फ्लाईट्स, पूर्ण दिवस जायचं. डायरेक्ट फ्लाईट्स नव्हते तेव्हा. यू हॅव टू गो टू कलकत्ता अँड देन अनदर फ्लाईट. स्मॉल प्लेस, खूप तिकडे एवढं नाही आहे की तेवढं डेव्हलप पण नव्हतं झालं. एका रूममध्ये आम्ही राहायचो, छोटं होतं. व्हेज फूड पण खूप डिफिकल्टीने मिळायचं तिकडे, कारण दे आर मोर ऑफ अ फिश इटिंग. बरोबर. सो चॅलेंजेस आहेत, बट दॅट्स पार्ट ऑफ आय थिंक एव्हरी स्पोर्ट्स पर्सन, की सगळ्यांनी त्याच्यामधनं शिकूनच वरती आलेत सगळे. की एक चॅलेंजच आहे सगळीकडे. ट्रॅव्हलिंग, आणि तिकडे 4-4:30ला अंधार होता ऑलमोस्ट. तर गेम तिकडे 8:30ला स्टार्ट व्हायची. दॅट वॉज डिफरंट थिंग कम्पेअर्ड टू बॉम्बे. बट इट वॉज गुड एक्सपिरियन्स. इंटरेस्टिंग. 2 रणजी ट्रॉफी फायनल्स तू प्लेअर म्हणून मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होतास, आणि त्याच्यानंतर ज्याच्याबरोबर ज्याच्या कर्णधार पदाच्या खाली तुम्ही ती आत्ता आपण बोललो ती फायनल जिंकलात, तोच हेड कोच आणि विल्किन मोठा असिस्टंट कोच अशी बंगलोरमध्ये एक रणजी ट्रॉफी फायनल परत कोच म्हणून होतास. किती बदलतं रे दृष्टिकोन? का कोच म्हणून जास्त प्रेशर येतं की मी काहीच करू शकत नाही? नाही, बरोबर आहे ते की, आणि हेच रमेशने खूप एक चांगलं सांगितलं आहे. कारण रमेश जेव्हा NCमध्ये होता आणि तो राहुल द्रविड बरोबर होता, की त्याने की कोच तेवढंच करू शकतो आउटसाईड द बाउंड्री लाईन. एकदा बाउंड्री लाईनच्या पुढे जेव्हा प्लेयर्स जातात, दे आर ऑन देअर ओन. आपण जास्त काही करू नाही शकत, आणि ते ॲज अ कोच वी हॅव टू एक्सेप्ट इट ऑल्सो. वॉट एव्हर आपण ॲज अ कोच करू शकतो, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी असेल, गायडन्स असेल, आधीच करू शकतो. बिफोर द मॅच स्टार्ट्स वी कॅन ओनली लेटर ऑन आपण त्यांना मोटिवेशन देऊ शकतो, किंवा जेव्हा जेव्हा ते येतील आतमध्ये थोडंफार आपण काहीतरी गाईड करू शकतो. पण दॅट्स एक आहे की चांगला कोच तो एक्सेप्ट करतो लवकर, की प्लेइंग डेज वेगळे आहेत, कोचिंग वेगळे आहे. स्पेशली कोचिंग आपण ॲज अ
जसं खेळलो तसं नाही करू शकत. कोचिंग इज डिफरंट. यू हॅव एका प्लेयरच्या हिशोबाने करायचं कोचिंग, मॅचच्या सिच्युएशननी असं करायचं आहे. आपल्याला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की कोचिंगमध्ये केवढं काय जातं. ॲज अ कोच देर इज सो मेनी थिंग्स. केवढं गोष्ट एक कोच बघतो. एक प्लेयर्सचे व्हिडिओज, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, डिसिजन मेकिंग बिकम्स खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अ कोच. तर एक डिफरंट एक्सपिरियन्स आहे. प्लस रमेश बरोबर काम केलं, अमोल बरोबर काम केलं फुल सीझन. तर इट वॉज अ व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स. प्रोफेशनल मोठे मोठे प्लेयर्स होते. पृथ्वी होता, आता शम्स खेळतो आहे तो होता. चांगले चांगले आपले सगळे प्लेयर्स होते. जयस्वाल वॉज पार्ट ऑफ द टीम दॅट टाईम. दुबे, एव्हरीबडी. सो ते लोक सगळे मोठे क्रिकेट खेळून आलेले इंडिया प्लेयर्स होते आणि वी आर अ कोच. तर त्यांना आपण गाईड करून त्यांना काय पाहिजे तसं आपण प्रोव्हाइड करू शकतो का, ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण एका लेवलनंतर जे चांगले प्लेयर्स आहेत त्यांना माहिती आहे त्यांना काय पाहिजे. हा रोल बिकम्स त्यांना त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करून त्यांना बेस्ट फ्रेम ऑफ माइंडमध्ये ते कसं येतात त्याच्यात. अजिंक्य वॉज द कॅप्टन. सो दॅट वॉज अ बिग एक्सपिरियन्स फॉर अस. लवली. विल्किन, जाता जाता आपण तुझ्या IPLच्या गप्पांमध्ये सुद्धा हाच प्रश्न तुला विचारला जो आम्ही बऱ्याच वेळा IPL उवाच्या आणि संस्मरणीय रणनीच्या हंगामातल्या गेस्टना विचारतो की जाता जाता मला तू आत्तापर्यंत खूप आठवणी सांगितल्या आहेस, पण त्याहून पलीकडे जाऊन त्या हंगामातली तुझी एक स्पेशल आठवण आणि तुला मिळालेली सर्वात मोठी शिकवण ही तू त्या 2006-07 बद्दल काय सांगशील? शिकवण फॉर शुअर की आपण कधीच गिवअप करू शकत नाही आणि करायचं नाही. एक बिलीफ असेल तर मिरेकल्स कॅन हॅपन. जे बॉम्बे टीमबरोबर झाला त्यावर्षी, 3 मॅचेस 0 अँड देन विन फायनल्स. तर ते एक इज अ लेसन फॉर एनीवन अँड एव्हरीवन इन एनी वॉक ऑफ लाईफ. आणि दुसरं आठवण तेच आहे की 0 व्हायला मी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. आणि ते एक आपण बोलतो की ते हिस्ट्री बुक्समध्ये राहणार आणि ते चर्चेत ऑलवेज राहणार. सो एक प्राऊड मोमेंट आहे. खूप गोष्ट आपण करतो बट वी डोंट नो दॅट एक ते त्याच्यामुळे आपण हिस्ट्री क्रिएट करतो आहे. तर ते 33 रन्स, एक रन्समध्ये तर छोटेच रन आहेत मुंबईसाठी तर, बट त्याचं कॉन्ट्रीब्युशन एक चांगला होता त्या मॅचच्या संदर्भात. आणि ती टीम तिकडनं फायनल जिंकली आणि मला फायनल खेळायला मिळालं. सो दॅट विल बी द फॉन्डेस्ट मेमरीज ॲज अ रणजी ट्रॉफी प्लेयर. लवली. धन्यवाद विल्किन, तू आलास आणि आमच्याबरोबर तुझ्या रणजी ट्रॉफी प्रवासाच्या आठवणीसुद्धा उलगडून सांगितल्यास. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. इट वॉज एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता अँड टेकिंग मी बॅक इन माय प्लेइंग डेज. थँक्यू व्हेरी मच. येस. सो विल्किनला मजा आली आहे त्यांनी सांगितलंच. मला अर्थात गप्पा मारायला मजाच येते. विशेषतः मोठमोठ्या खेळाडूंबरोबर गप्पा मारायची संधी मिळते, त्यामुळे मला खूप मजा आली या आजसुद्धा. तुम्हाला हा एपिसोड बघताना ऐकताना काय वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एपिसोड लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास अमोल कराडकर आणि विल्किन मोठा तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.